श्री शिवाय नमस्तुभ्यं मैत्रिणींनो, मी अंजलीज रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आज आपण बघणार आहोत दिवसभर मऊ लुसलुसीत राहणारा बटाट्याचा पराठा। रेसिपी अगदी सोपी आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझी रेसिपी आवडत असेल तर एक लाईक करा। चला तर बघूत कशी आहे रेसिपी। बटाट्याचे पराठे बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहेत अर्धा किलो बटाटे स्वच्छ धुवून घेतले। आता आपण कुकरला त्याच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घेणार आहोत। कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत आता पीठ मळून घेऊ। इथे मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ, त्याच्यामध्ये घालू चवीपुरतं मीठ। आता हे मीठ व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घेऊ आणि थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊ। पीठ आपल्याला एकदम घट्ट मळून घ्यायचं आहे। पीठ घट्ट मळून झालेलं आहे। आता त्याला थोडंसं पाणी लावून ठेवू आणि ते छान मुरायला ठेवू। पीठ मुरतोय तोपर्यंत आपण बटाटे उकडलेत का तर चेक करू। तर इथे मी एक बटाटा काढून घेतलेला आहे, हाताने दाबून बघितला तर मस्त नरम झालेला आहे। आता सर्व बटाटे काढून घेऊ आणि या पद्धतीने त्याचे 2 भाग करून घेऊ, म्हणजे मग ते लवकर गार होतील। बटाटे गार झाल्याच्या नंतर त्याची वरची साल काढून घ्यायची आणि बटाटे मॅश करून घ्यायचे। तरी मी इथे मस्त हाताने मॅश करून घेतलेले आहेत। पूर्ण बटाट्यातल्या गाठी मोडून काढायच्या या पद्धतीने, म्हणजे मग पराठा लाटताना त्याच्यामध्ये असलेल्या गाठी बाहेर येत नाहीत आणि फाटत नाही। बटाटा मॅश करून झाला आहे। आता आपण फोडणी देऊन घेऊ। तर इथे फोडणीसाठी मी घेतलेली आहे फ्रेश अशी भरपूर कोथिंबीर, 2 कांदे कट करून घेतलेले आहे, अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे आणि 5-7 कढीपत्त्याची पाने घेतलेली आहे। आता एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवू। तेल गरम झालं, आता याच्यामध्ये मोहरी घालू। मोहरी छान तडतडली की अर्धा चमच जिरे घालू। जिरे तडतडले, आता याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घालू, कढीपत्त्याचे पाने घालू। अद्रक लसूण थोडासा सोनेरी रंगावर आला की कट केलेला कांदा घालू। आता कांदा आपल्याला छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे। कांद्यामधला पूर्ण कच्चेपणा निघून गेला पाहिजे। आता याच्यामध्ये मसाले घालू। अर्धा चमच हळद घातली, 1 चम्मच लाल तिखट घातलं, 1 चम्मच कांदा लसूण मसाला घातला। मसाले छान परतून घेऊ। आता याच्यामध्ये मॅश केलेले बटाटे घालू। बटाटे पूर्ण कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालू। परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ। तरी ते आपल्या पराठ्याचं सारण तयार झालेलं आहे। आता याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालू। परत एकदा मिक्स करून घेऊ। आता गॅस बंद करू आणि तयार झालेलं मिश्रण एका थाटीमध्ये थंड करायला काढून घेऊ। या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ते गार होऊ द्यायचं। मिश्रण गार होते तोपर्यंत आता आपण पीठ छान नरम करून घेऊ। या पद्धतीने पीठ अगोदर मळून ठेवलं म्हणजे त्या पिठामध्ये गाठी राहत नाहीत आणि एकसारखं पीठ तयार होते। पुरणपोळीला या पद्धतीचंच पीठ मळायचं। तरी ते आपलं पीठ छान मऊ झालेलं आहे आणि तोपर्यंत आपलं सारण पण थंड झालेलं आहे। आता आपण बटाट्याचे पराठे बनवून घेऊ। इथे मी एका बाउलमध्ये सारण काढून घेतलं आहे। आता इथे पिठाचा गोळा घेतलेला आहे। आता या पिठाच्या गोळ्याची मस्त वाटीसारखा आकार बनवून घ्यायचा। तर बघू शकता या पद्धतीने वाटीसारखा आकार बनवून घेतला। या पद्धतीने सारणाचा एक गोळा घेतलेला आहे मी। तो गोळा आता या पिठामध्ये घालू। आपण मोदक ज्याप्रमाणे बनवतो त्या पद्धतीने आता आपल्याला हे पीठ बनवून घ्यायचं आहे। ते चिटकू नये म्हणून त्याच्यावर थोडंसं पीठ घालायचं आपल्या हाताला। तर या पद्धतीने पूर्ण तोंड जोडून घ्यायचे आणि उरलेलं पीठ तोडून काढायचं। तरी ते तयार झालेला आहे उंडा। आता परत एकदा तो पिठामध्ये घोळून घ्यायचा आणि सारण पूर्ण उंड्यामध्ये सारखं पसरून घ्यायचं या पद्धतीने। आता हाताने पूर्ण बाजूला पसरून घ्यायचं सारण आणि पराठा लाटून घ्यायचा।
पराठा लाटताना अगदी हलक्या हलक्या हाताने लाटून घ्यायचा. तर बघू शकता या पद्धतीने मी पराठा लाटून घेतलेला आहे. पराठा पूर्ण लाटून झाला आहे. आता आपण तो भाजून घेऊ. त्याला थोडंसं तेलाचा हात लावून घेऊ. तोपर्यंत तवा पण मस्त गरम झालेला आहे. आता त्याच्यामध्ये पराठा घालू. वरच्या साईडनं असे बबल आले की पराठा पलटी करून घ्यायचा. आता मस्त बटर किंवा तूप लावून त्याला छान खरपूस भाजून घ्यायचं. पराठ्याची चव ही भाजण्यावरच अवलंबून असते, त्याच्यामुळे बटाटा मस्त खरपूस भाजून घ्यायचा. या पद्धतीने बघू शकता इथे मी तूप लावून छान खरपूस असा पराठा भाजून घेतलेला आहे. तर बघू शकता एकदम क्रिस्पी होतो या पद्धतीने बटाट्याचा पराठा भाजल्यावर. तर इथे तयार झालेला आहे बटाट्याचा पराठा. आता आपण तो काढून घेऊ. पहिला पराठा भाजून होत होता तोपर्यंत मी एक दुसरा पराठा लाटून घेतलेला होता. आता आपण हाही पराठा त्या पद्धतीनेच भाजून घेऊ. पराठा व्यवस्थित भाजला तर त्याची चव अजून वाढते, त्याच्यामुळे पराठा छान भाजून घ्यायचा. या पद्धतीने मस्त खरपूस असे पराठे भाजून घ्यायचे. तर मी सर्व पराठे या पद्धतीने करून घेतले. बघू शकता मस्त झालेले आहेत तयार पराठे. तर इथेच पूर्ण पराठे बनवून झालेले आहेत. आता आपण सर्व करू. तर मी एका थाटीमध्ये टमाटरचा सॉस घेतलेला आहे आणि बटाट्याचे पराठे सर्व करते. तुम्ही हे पराठे मस्त दह्या चटणीसोबत खाऊ शकतात, दह्यासोबत खाऊ शकतात. आता आपण एक पराठा बघू कसा झालेला आहे. तर बघू शकता पूर्ण काठोकाठ सारण भरले गेलेलं आहे. तर तुम्हाला ही माझी बटाट्याच्या पराठ्याची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.